नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक शेतकऱ्याची इथं फ्लावर आणि कोबी चा जो पाला आहे तो पाला आपण गाडण्यासाठी आलेलो आहे. तर चला तुम्हाला प्रत्यक्ष कसं आहे काय ते दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असताना 86 ची चा डोळा लागण आहे. तर तुम्ही बघत असताना किती फुटावर लावलेले? 2 फुटावर. हा 2 फुटावर डोळा होता ऊसाचा आणि 2 फुटावरती कोबू लावलेला होता आपण बगलेला. म्हणजे डोळा पण 2 फुटावर लावलाय आणि कोबू पण 2 फुटावर बगलव लावलेला आहे. हा 2 फुटावर असं या ठिकाणी बघा सरीच्या मधोमध या ठिकाणी 2 बॅटलमधलं अंतर 2 फूट आहे आणि याच्याच बगलेला आपण या ठिकाणी त्या इथं लावलेलं होतं पहा. म्हणजे ह्या 2 फुटाच्या मध्ये आणि परत पुढच्या 2 बॅटलाच्या मध्ये म्हणजे प्रत्येकी ऊसामध्ये 2 फूट अंतर त्या ठिकाणी सुटत होतं आणि कोबूच्या दोन्ही रोपांमधलं अंतर पण बदल लावल्यामुळे 2 फूट सोडलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय केलं शेतकरी मित्रांनो, ह्या 2 डोळ्यांच्या ऊसाच्या 2 डोळ्यांच्या मध्ये हे लावला होता, कोबीन फ्लावर लावला होता. त्याच्यामुळं ऊसाला पण त्याचा त्रास झाला नाही आणि कोबीला पण त्याचा त्रास काय झालेला नाही. अशा पद्धतीने यांनी लागण केली ती. तर 1 एकरामध्ये यांनी तुम्ही बघत असताना ते कोबी हार्वेस्टिंग होऊन गेलेली आहे याची. 17 पान रान होतं. तर याच्यामध्ये तुम्ही बघत असताना आता हार्वेस्टिंग पूर्ण होऊन गेलेली आहे. किती कोबी फ्लावरचं याच्यामध्ये एकरी उत्पन्न झालं? आता उत्पन्न जर तसं पाहिलं तर साधारण 9,000 रोपांची लागवड या ठिकाणी आम्ही केली होती. 4,500 कोबू होता आणि 4,500 फ्लावर होती. तर त्याच्यामध्ये फ्लावरचं बाजार थोडासा उतरलेला होता. त्याच्यामध्ये 5 रुपये किलोप्रमाणे फ्लावर जात असल्यामुळं आम्ही या ठिकाणी स्वतः हातावरतीच मार्केटिंग करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी आम्ही 20 रुपये याप्रमाणे नगाप्रमाणे फ्लावरचा गड्डा आम्ही विकला. त्याच्यामध्ये आम्हाला एक चांगल्या प्रकारचा फायदा झाला आणि 10 रुपये किलोप्रमाणे कोबूला या ठिकाणी मार्केटमध्ये भाव मिळाला. त्याच्यामुळे एकंदरीत आमचं जे उत्पन्न आहे पडीच्या काळात सुद्धा 60,000 रुपये या ठिकाणी आम्हाला 17 पांडामध्ये या ठिकाणी निघालेलं आहे आणि 60,000 रुपये निघून या ठिकाणी ऊसाचंही अशा पद्धतीचं या ठिकाणी तुमच्यासमोर दिसतंय तर अशा प्रकारचा प्लॉट या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता या ठिकाणी आम्ही त्याला खत टाकून मधून 3 चाकी रोटर थोडक्यात या ठिकाणी मारलेला आहे आणि पुढील पिकासाठी म्हणजे आता आपल्याला परत डबल हेच पीक याच्यामध्ये घ्यायचं आहे. जिथं कोबू घेतला तिथं फ्लावर घ्यायचं आणि जिथं फ्लावर घेतला तिथं कोबू, म्हणजे थोडंसं पिकाची फेर या ठिकाणी बदल करायचं आहे. आणि आता खत टाकलेलं आहे त्या ऊसाला आणि खत टाकून अशा पद्धतीने 3 चाकाच्या साह्याने या ठिकाणी बाळबांधणीसारखा जो आपण प्रकार म्हणतो त्या ठिकाणी तो मारण्यात आलेला आहे पहा. तर याच्यात परत बांधणीपर्यंत एक पीक निघून जाईल आणि आता लॉसच्या बाजारामध्ये आपण या ठिकाणी याचं उत्पादन काढलेलं आहे. पण तरी मला असं वाटतं की 2-2.5 महिन्यामध्ये 60,000 रुपये पडीच्या काळात आमचं या ठिकाणी आम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे. पण तरी आमच्या म्हणजे याचा अर्थ जे तुम्ही मध्ये जे काय दुसरा वाण केला होता आंतरपीक, याच्यातून तुमचं 1 वर्षभराचं याचं खताचा खर्च निघलेला आहे. त्यामुळं आता सध्याच्याला ऊस पूर्ण तुम्हाला प्रॉफिटमध्ये पीक राहणार आहे. एकंदरीत जर तसं जर पाहिलं तर ऊस लागवडीपासून किंवा त्याच्या मेहनतीपासून नांगरटीपासून सरी काढण्यापर्यंत किंवा इतर जे काही तुमची रोप संख्या असेल या सगळ्या एकंदरीत जर पाहिलं खताचा पहिला बजेट किंवा बांधणीपर्यंत डोस एकंदरीत सगळा खर्च या ठिकाणी आता या आंतरपिकाने काढलेला आहे. आणि कोबू आणि फ्लावर ही 2 पिकं घेण्यामागचा एवढाच उद्देश की ही दोन्ही पिकं अशी आहेत की याचा बेवड ऊसासाठी खूप चांगला राहतो. याच्यामुळं या ठिकाणी खाली जी काही मुळं आहेत ह्या दोन्ही पिकांची याच्यामध्ये मायक्रोरायझाचं प्रमाणही त्या ठिकाणी आहे असं शासनाच्या म्हणण्यानुसार आम्ही या ठिकाणी ही पिकं घेतलेली आहेत. थोडं मार्गदर्शनाच्या माध्यमातून ही 2 पिकं घेऊन चांगल्या प्रकारचं उत्पन्नही आम्ही या ठिकाणी मिळवलेलं आहे. आता परत फक्त फेरबदलणी करतोय. ज्या ठिकाणी कोबू आहे त्या ठिकाणी फ्लावर आणि फ्लावरच्या ठिकाणी कोबू असं एकंदरीत फक्त आता एकाच ठिकाणी बरोबर ही जी तुमची सरी आहे या सरीमध्ये या ठिकाणी मधोमध या ठिकाणी 2 फुटाच्या अंतरावरती हे पीक आम्ही घेणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, यांचं प्लॅनिंग आता असं आहे, हे तुम्ही समोर हे 2 लेबर काम करतात. तर ते यांचा फक्त रोल काय आहे की जे पूर्वीचं जे काय तुम्ही फ्लावर कोबी तोडलेला गड्डा आहे त्याचं जे काही बूड राहिलेलं आहे खाली, तर ते बूड तोडून ते ऊसाच्या सरीमध्ये टाकीतात जेणेकरून त्याच्यावरती माती पडून त्याचं खतात रूपांतर होण्यासाठी हे जे काय राहिलेलं खोड आहे त्याचं छाटणी चाललेली आहे. आणि आता यांचा प्लॅनिंग असं आहे, हे जे तुम्ही बघत असताना बघा याच्यामध्ये आता ट्रॅक्टरच्या 3 चाकी VST ट्रॅक्टरने आता याचा
म्हणजे ऊसाला भर लावायचं काम चाललेलं नाही आहे. फक्त जे काही पाला आहे हो पाला फक्त 50-60% गाडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे जो काय जेणेकरून आणि त्यांनी आता याच्यामध्ये जे काही रासायनिक खत टाकलेलं आहे तर ते रासायनिक खताला पण थोडी माती लागावा, जेणेकरून बुवा मातीच्या संपर्कात येऊन ते गाडलं जाईल अशा हिशोबाने. नकळत माती फक्त लागलेली आहे ह्याला, त्यामुळं कोंब निघण्यासाठी याला काही अडचण येणार नाही, काही नाही. अशा पद्धतीने यांनी हे केलेले आहे. आणि जे काही हे सरी तुम्ही बघत असताना आता मध्ये हे जेवढं पण ट्रॅक्टर मारलेलं क्षेत्र आहे याच्यामध्ये यांचं प्लॅनिंग काय आहे की हे जे मधला भाग आहे आता याच्यामध्ये पाणी सोडणार. ते पहिले सरीच्या खड्ड्यातून पाणी जात होतं. आता ह्या जे काही बांधणी केलेली आहे, जे काही वाफ्यासारखं झालेलं आहे ह्या ठिकाणी, तर याच्यामध्ये आता त्यांचं म्हणणं आहे की मधोमध आम्ही 2-2 फुटावरती याच्यामध्ये कोबी आणि फ्लावर लावणार आहे. आता हे रान त्यांचं फ्लावरचं आहे, कोबीचं आहे, तर याच्यामध्ये फ्लावर लावणार. आणि जी पलीकडे जी नारळ झाड दिसते त्याच्या खाली एक तुकडे त्यांचं, तर त्याच्यामध्ये ती फ्लावर होते, तर तिथं खूप लावणार आहेत. अशा पद्धतीने हे करणार आहे. आणि त्यांनी सिस्टीम अशी केलेली आहे तुम्ही बघत असताना आता हे. आणि ह्या वेस्ट ट्रॅक्टरला एक जुगाड केलेलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आता या रानात आल्याच्यानंतर ह्या बोडामध्ये माती जास्त उडत होती. आता ती माती जास्त उडू नये म्हणूनसाठी एक शकल लावली. रानात आल्याच्यानंतर खत टाकायचं काम चालू आहे, त्याच्याच 2 पिशव्या घेतल्या. आणि जे काही माती जास्त उडत होती तर ह्या अशा पद्धतीने हे जुगाड केलेलं आहे. त्याच्यामुळं काय झालं, हे लावल्याच्या नंतर जी माती तुमची बाजूला उडत होती का कोमाऱ्यावरती आणि ते कोंब गाडत होतं, तर ह्या पिशवी लावल्यामुळं काय झालं आहे, ह्या पिशवीमध्ये 3-4 किलो माती भरली आणि 2 ठिकाणी तिला बांधून टाकली त्या पिशवीला अशी. त्याच्यामुळे त्या वजनामुळं काय झालं आहे, जे काही माती आतून उडती आहे लोटरनी ती जागेवरच पडती आहे, त्यामुळे ती इकडं ऊसावर येत नाही. त्याच्यामुळं काय झालं आहे, तुमचा ऊस पण सेफ राहिला आणि सरीच्या मध्ये पण अशी खोंगळ राहिलेली आहे. त्याच्यामुळं तुमचे डोळे पण गाडलेले नाहीत आणि व्यवस्थित काम चाललेलं आहे. अशा पद्धतीने हे जुगाड केलेलं आहे तुम्ही बघत असताना. दोन्ही बाजूनी पण अशा पद्धतीत आहे ना 4-4 किलो माती टाकून अशा पद्धतीत पिशव्या बांधलेल्या आहे दोन्ही बाजूनी. आणि एक नंबर काम होते. अजिबात सरी गाडत नाही, काय नाही, काय नाही. एक नंबर काम चाललेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.